तर हे फक्त फळ नाही, तर हे औषध आहे औषध. तर हे फळ कोणतं आहे माहिती आहे ना? तर हे ओळखलं असाल तर पिकलेलं आहे. पिकल्यानंतरला असं लाल होतं. कच्चं असेल तेव्हा अशा प्रकारे असतं. हे बघा असं हिरवं असतं. हे आहे कोकम. तर सध्या आता उन्हाळा चालू आहे, तर उष्णतेवरती सगळ्यात रामबाण उपाय म्हणजेच हे कोकम आहे. जर आपण कोकमचा ज्यूस प्यायलो, तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. या इकडच्या बाजूला ना आमची बरीचशी सारी झाडं आहेत. हे बघा तिकडे पण तिकडे एक मोठं झाड आहे. हे बघा इथं छोटी-छोटी रोपं आहेत त्यांच्यावरती सुद्धा झालेले आहे. तिकडे असे बांधाने आहेत. शेताच्या बाजूला ना अशी बांधानेच ही झाडं आहेत. हे बघा बऱ्यापैकी तसं आंबट गोड आहे. तर या कोकमाचं आगळ बनवलं जातं, सोलकढी बनवली जाते. जर तुम्ही जेवणानंतरला रोज जर सोलकढी प्यायलात ना, तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच नाही. तर असं आहे हे कोकम. तर बघा हे कोकम आहे ना, आतमध्ये ज्या बिया आहेत, त्या बियांपासून ना बटर बनवलं जातं आणि ते बटर आहे ना, कॉस्मेटिक म्हणून यूज केलं जातं. किंवा लिप लोशन त्यापासून बनवली जाते. कॉस्मेटिकमध्ये जास्त यूज करतात. या कोकमाच्या बियांचं बटर बनवतात ते. तर असं याचं आयुर्वेदिक महत्त्व आहे. ॲसिडिटी, उलटी, हीट स्ट्रोक तर यावरती रामबाण उपाय आहे आणि त्याचबरोबर यामुळे पचनशक्ती आपली सुधारते. हे बघा एक मोठंसं झाड आहे. वरती ना पिकलीत. बाजूला बघा छोटासा ओढा, पाणी स्वच्छ आहे एकदम. तेव्हा मासे आहेत. तर मी आता थोडीशी कोकम काढतो. चला तर भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर फॉलो करायला विसरू नका नवीन असाल तर. चला बाय.